दरम्यान पुण्यातल्या वाघोली इथे केसनन फाट्याजवळ भीषण अपघात झाला। मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डंपर चालकाने फुटपाथवरती झोपलेल्या 9 जणांना चिरडलं। यामध्ये 3घांचा जागीच मृत्यू झाला। मृतांमध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे। अपघातामध्ये एकंदरीत 6 जण गंभीर जखमीही झालेत। या प्रकरणामध्ये डंपर चालक गजानन तोटरे याला अटक करण्यात आली आणि त्याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। गजानन तोटरे हा नांदेडचा आहे आणि अपघातातील मृत कामगार हे मूळचे अमरावतीचे आहेत। ही घटना रात्री 12 ते 1च्या सुमारास घडली आणि जखमींवरती ससून रुग्णालयात त्यानंतर उपचार सुरू झाले। हे सर्वजण कामगार आहेत आणि रविवारी रात्रीच अमरावतीमधून ते कामासाठी पुण्यात आले होते। पुण्यातील केसनन फाट्याजवळ डंपरनं काल रात्री 12:30 वाजता 9 जणांना चिरडलं। त्यात 3 जणांचा मृत्यू झालाय आणि 3 जणांचे नातेवाईक माझ्यासोबत आहेत। दादा, काय झालं होतं काल रात्री आणि नातेवाईक हे नेमके तुमचे कोण लागतात? माझा तो रिनेश इनत पवार, तो माझा पुतण्या होता आणि माझ्या अजून एक छोटं चिमुकलं होतं, 1 वर्षाचं, एक पोरगी होती आणि एक पोरगा होता। ते अमरावतीहून आम्ही रेल्वेने आलो, अमरावती गाडीनं रेल्वेने आलो आणि रेल्वेने आल्याच्या नंतर आम्हाला झोपीमुळं, त्या सफरमुळं आम्हाला झोप काही लागलेली नव्हती। तर वाघोलीमध्ये आम्ही नेमकेच आम्ही वाघोलीमध्ये पोचल्यानंतर जेवण वगैरे आम्ही केलं। जेवण वगैरे केल्याच्या नंतर आम्हाला आम्ही 7 वाजतापासून आम्ही झोपलो। काही लोक पुरे झोपले आणि ते काय झालं, 12:55 त्या दरम्यान डंपर पुण्यावरून इस्पीडमध्ये आला। इस्पीडमध्ये आल्याच्या नंतर मला तिथं आवाज आला। मी लगेच झोपेतून उठलो। झोपेतून उठल्यानंतर मी असं डायरेक्ट बोललो का अबे म्हटलं मारून टाकले, म्हटलं पुरेच मारून टाकले। म्हटलं मारून टाकल्याच्या नंतर तो आम्हाला बी मारत होता, तो ह्या दिशेने काढत होता तो गाडी। पण मी दगड घेतल्याच्यामुळं तो दानरला, तो बी दानरल्याच्यामुळं ह्या साईडनं गाडी टाकून ह्या साईडनं काढत होता। इथे बी लोक झोपले होते। तर मी लगेच तिथे गेलो, तिथे दगड घेऊन गेलो। दगड घेऊन गेल्याच्या नंतर मी ह्या साईडला लगेच असा ठारपणेनं तिथून पै देऊन ठारपणेनं असं दगड घेऊन मी उभा झालो। उभा झाल्याच्या नंतर मग अशी गाडी त्यांनी काढली। काटल्याच्या नंतर ते गाडी काटल्याच्या नंतर मग गाडी तिथं गेली। त्यांना वाटलं का आता मी पळून जातो। पळून गेल्याच्या नंतर त्यांना वाटलं का पळून जातो। मग पडल्याच्या नंतर त्याचा समोरचा चक्का ह्याच्यामध्ये जो प्लास्टर मारलेला होता त्यांच्यामध्ये समोरचा चक्का अटकला आणि मागचा चक्का तो घासून गड्डा झाला। तो काही पळू शकला नाही। तर मग आम्ही कॅबिनवर गेलो, त्यांना बाहेर काढलं। पोलीसवाले आले, तेवढ्यातच पोलीसवाले आल्याच्या नंतर त्यांनी नाही तर त्या गाडीत किती जण होते? त्यांच्या गाडीत एकटाच होता तो। दारू पिलेला? दारू जास्ती नाही पेलेला होता तो। मग त्या सोंगपणीनं मग त्यांनी आम्ही ओढल्याबरोबर असं त्यांना सोंग केला, म्हणजे असं तो चित्ता पसरला। तो आम्ही मारत होतो पण आम्हाला त्या कायद्यामध्ये जायचं नव्हतं। आम्हाला काही आमच्या हातामध्ये कायदा घ्यायचा नव्हता। तर मग पोलीसवाले त्यांना काय करता इथे? ते अमरावतीवरून आलेले तुमचे नातेवाईक इथे कोणत्या कामासाठी आले होते? ते काय करणार होते? आमच्या गावामध्ये रोजगार नाही, बरोबर आम्हाला जमीनचे पट्टे नाही। आम्हाला जर जमीनचे पट्टे राहिले असते तर आम्हाला ते मोदीचे पैसे जर भेटले असते तर आम्ही खाल्लो असतो। आमचं हातावर काम करणं आहे, पातावर आमचं खाणं आहे। आम्ही मिस्त्रीच्या हाताखाली आम्ही रोजगार करतो। रोजगार करून आमचं पोट आम्ही भरतो। आमच्या शेतीमध्ये काही पिकत नाही। इकडून गेलो, अतिक्रम जमिना काढल्या आम्ही, पण आम्हाला आतापर्यंत काही पट्टे काही भेटले नाही। तर त्या अंशानं आम्ही या पुण्यामध्ये वाघोलीमध्ये येतो। 7 वर्ष झाले वाघोलीमध्ये येता पण आतापर्यंत असा अपघात काही घडला नाही। पण ह्या जिंदगीमध्ये ह्या स्वप्नासारखा अपघात घडला। मी त्यांचा तो विचारच करत आहे। पण आम्हाला ते, आणि जे माझी मामी होती त्या माझ्या मामीले ते कोणीतरी ते भांडून काहीतरी बोलून गेले होते की तुम्ही म्हणे इथून पळून जा म्हणे नका एखाद्या वेळा जर असं झालं तर एखाद्या वेळा लई गोंधळ भारी होईल म्हणे। तर आम्ही नेमकं आता काय अपेक्षा आहे तुमच्या? आता आमची अपेक्षा अशी आहे की आम्हाला बरोबर न्याय मिळावा। न्याय जर आमचा बरोबर केला नाही तर आमचं काहीतरी आम्हाला ते जमिनीचे पट्टे, काही घरकुल, आमच्याकडे काहीच नाही ते घरकुल वगैरे। जर आम्हाला जर सारी सुविधा झाली
आम्ही आलोय नसतो, पण आम्हाला काही सुविधाच नाही मॅडम, तर आम्हाला याच लागतं. आमच्याकडे पाणी वगैरे नाही. त्यांच्या घरच्या 3 जणांचा यात मृत्यू झालाय. त्यात 1 वर्षाचा मुलगा आहे, 2 वर्षाची मुलगी आहे आणि एक 25 वर्षाचा त्यांचाच पुतण्या देखील आहे. मात्र या पवार कुटुंबियांवर काल रात्री 12:30 वाजता काळाचा घाला झाला आणि त्यांच्या कुटुंबियातले 3 जणांचा या अपघातात मृत्यू झालाय. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.